दिवस. त्याचसोबत आई स्वर्गीय निर्मला शांताराम बडे यांचा स्मृतिदिन. सर्वात प्रथम मी यांना त्रिवार अभिवादन, त्रिभार अभिवादन, त्रिवार अभिवादन. खरं तर आज हसावं की रडावं तेच काही कळत नाही. मी खरं तर ह्या दिवसाची खूप वाट बघायची. जानेवारी फेब्रुवारी चला सुटले एकदाची. पण खरं सांगू आता वाईट वाटतंय, कारण की ज्या शाळेच्या छत्रछायेखाली मी 12 वर्ष राहिली ती शाळा आज मला सोडून जावी लागणार. आज आमचा म्हणजेच 10वीचा शुभेच्छा समारंभ. शाळेचा पटांगण रंगीबेरंगी कपड्यातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी भरून गेलेला आहे. इथे प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये एक नवीन स्वप्न आहे. आकाशाला गवसणी घालण्याचं स्वप्न आहे. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये एक नवीन क्षितिज आहे. पण त्याचबरोबर प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये जरा का होईना अश्रू आहे. पण इथे प्रत्येकाची स्वप्न ही खूप वेगळी आहेत. कोणाला डॉक्टर व्हायचंय, कोणाला इंजिनियर व्हायचंय, कोणाला वकील व्हायचंय, तर कोणाला अधिकारी व्हायचंय. मला अगोदर शाळा म्हणजे खूप नकोसं वाटायचं. मी पहिलीतच ह्या शाळेत प्रवेश केला. पण इंदुरकर मॅडमचं ते प्रेमाने बोलवणं, स्वामी मॅडमचं ते प्रेमाने बोलवणं, परब मॅडमचं ते समजावून सांगणं, दरेकर मॅडमचं ते लाडाने बोलवणं हे मला खूप आवडलं. ह्या तिघींच्या छत्रछायेखाली माझी पहिली ते 4थी कशी गेली मला काहीच कळलं नाही. परत 5वीला वर्ग शिक्षक कांबळे सर, ते तर खूप लाडके होते. त्यांनी मला बघितलेलं. त्यांना माहिती होतं की माझा अभ्यासामध्ये जास्त कल नाहीये. माझा कल हा कथाकथन, वक्तृत्व, नाटक या गोष्टींमध्ये माझा खूप कल आहे. पण मला सरांनी खूप समजावून सांगितलं, हे बघ भक्ती, तुला अभ्यास पण करायचा आहे आणि ह्या पण सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. ते इतकं झालं की माझा 5वी ते 9वी पर्यंत कथाकथनमध्ये पहिला नंबर आला. परत टीवॉर्डमध्ये, एकांकिकेमध्ये पहिला नंबर आला. परत मग सर्वांचंच मार्गदर्शन हे मिळत गेलं. परत 6वीला वर्ग शिक्षक होते खाडे सर. त्यांनी तर मला सांगितलेलं, तू मला 24 तासांमधनं कधी पण फोन कर, मी तुझ्यासाठी नेहमी फ्री असेल. तुम्हाला कधी पण कोणता पण डाऊट घेऊन विचार. आणि मी त्यांना खरंच विचारायची. परत 7वीला पण तेच होते. पण 7वी कशी ऑनलाईन झाली. मग आमच्या सर्वांचं इथे एका दोघांचं ते सर्वांचं असं होतं की इकडे तिकडे मज्जाच मज्जा. मग कोण बोलणारं नव्हतं, कोण एक सुद्धा ओरडणारं नव्हतं. मग 8वी पण आधी ऑनलाईन मध्येच गेली. 8वीला वर्ग शिक्षिका होत्या इंदुरकर मॅडम, त्यांनी पण खूप समजावून घेतलं. 9वीला वैशाली घागरे मॅडम, त्यांनी सतत मोटिवेट करलं. आम्हाला 9वीला सगळ्या शिक्षकांनी समजावून सांगितलेलं की तुम्ही 9वीला जर चांगला अभ्यास केला ना, 10वीला एकाला सुद्धा प्रॉब्लेम नाही होणार. पण आमची मस्ती पण सुरू होती आणि अभ्यास पण सुरू होता. परत 15 दिवसात 15 मार्चचे आमचे पेपर संपले आणि 3 एप्रिलपासून 10वी सुरू झाली. 10वीला वर्ग शिक्षिका होत्या ताठेरे मॅडम. 10वीला आम्ही कमी आणि शिक्षकच खूप जास्त सिरियस होते. भारंबे सर, त्यांचं अर्ध्यापेक्षा जास्त लेक्चर ते मोटिवेट करायचे की आदर्श विद्यार्थी. परत नंतर दादा तुझं उदाहरण सांगत होते की खूप मुलं अशी होऊन गेली की ती डॉक्टर झाली, इंजिनियर झाली, पूर्ण
माझ्या आठवणी आहेत ज्या की मी कधीच विसरू शकत नाही. श्रीगिरे सर, नेहमी भक्ती तू कधीच अभ्यास करत नाही असे म्हणणारे श्रीगिरे सर. आणि सर्वात महत्त्वाचं, आपल्या शाळेचे अध्यक्ष बाळकृष्णजी बने शेठजी. मी जेव्हा लायब्ररीमध्ये अभ्यास करायला बसायचे ना, त्या टायमिंगला मला ते रोज चॉकलेट द्यायचे. म्हणजे मी त्यांच्या रोज काय पडायची. असे शेठजी ज्यांचं की आम्हाला मार्गदर्शन सतत मिळत गेलं. पराग सरांचं पण आमच्या वर्गामध्ये लक्ष असायचं. एकदा दोनदा वर्गात येऊन जायचे. नेहा मॅडम आम्हाला प्रेरित करायच्या. अशा खूप साऱ्या आठवणी आहेत की मी ज्या कधीच विसरू शकत नाही. मी ह्या वास्तूसमोर नतमस्तक होते आणि माझ्याकडून कोणाला जर त्रास झाला असेल तर मी खरंच माफी मागते. जसं एक मिनिट ऐका. अरे ऐका ना 2 मिनिटं. जसं पूर्ण शिक्षकांनी